नमस्कार रसिक श्रोते हो. नारायण धारप यांच्या अंधारातील उर्वशी ह्या कथेचा दुसरा भाग आज आपण ऐकत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण अनिल आणि गीता दोघे बाहेर जायला निघतात इथपर्यंतचा कथाभाग ऐकला होता. आता पुढे काय झालं ऐकूया. कथेचं शीर्षक आहे अंधारातील उर्वशी आणि कथासंग्रहाचं नाव आहे अंधारातील उर्वशी. ऐकूया. ते दोघे खोलीबाहेर पडले आणि गीतात एक आश्चर्यकारक बदल झाला. इतका वेळ ती कसल्या तरी ओझ्याखाली दडपल्यासारखी वागत होती. एक प्रकारच्या सावधपणाने वावरत होती. आता प्रथमच तिने एक मोकळा श्वास घेतला आणि शरीर झटकल्यासारखं केलं. हाच किती बरं वाटतंय, ती अभावितपणे बोलून गेली. आता आणि तुला काय झालं होतं? ती काही वेळ तशीच चालत राहिली आणि मग म्हणाली, अनिल, तुला माझ्या शब्दांचा राग आहे, पण ते मला बोललंच पाहिजे. आणि 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 तिथे त्या खोलीत ते बोलणं मला शक्य नव्हतं. का? अनिलला खरोखरच आश्चर्य वाटलं होतं. का? कारण सांगू? अनिल, त्या खोलीची मला भीती वाटते रे. तिथे काहीतरी आहे ज्याला मी आवडत नाही, ज्याचा माझ्यावर राग आहे. मला तिथला प्रत्येक क्षण जीव कोंडला गेल्यासारखा वाटत होता. क्षणाक्षणाला मला भीती वाटत होती. तुला कशाचीच कल्पना नाही, पण अनिल, त्या जागेत कोणता तरी एक प्रभाव आहे जो चांगला नाही. त्याखाली तुझं काहीही चांगलं होणार नाही आणि तुला सल्ला देणारी, तुझं मन परावृत्त करण्याची खटपट करणारी मला तिथे धोका आहे. तुला सांगायलाच हवं. रागावलाच तरी चालेल. हसत हसत अनिलने गीताचा हात हातात घेतला. गीता, तू एवढी शिकली सवरलेली, एखाद्या खोलीची तू अशी दास्ती घेतेस. तिथे कोणीतरी शत्रू वावरत आहे अशी कल्पना करून घेतेस. अगं, ह्याला म्हणायचं तरी काय? हे बघ, मी रागवत नाही, कारण मला माहिती आहे की तुझी टीका स्वार्थी नाही. तुझा उद्देश चांगला आहे, पण तसं खरोखरच काही नाही. मग आवर्त का फाडून टाकलंस? गीता रागाने म्हणाली. फाडून टाकलं म्हणजे नाहीसं झालं नाही ना. अगं, माझ्या डोक्यात तर ते कायमचंच आहे. फक्त त्याचं रंगरूप बदलेल आणि मग ही बदललेली गंगावती आकार घेईल. मग पाहशीलच तू. गीता काहीतरी बोलणार होती, पण ते तिने मनातच ठेवलं. बाहेर आल्यावर अर्ध्या एक तासातच अनिलच्या मनाला एक व्यग्रपणा, विमनस्कपणा आला होता. पूर्वी त्या दोघांच्या गप्पा तासामागून तास रंगत असत, वेळच कमी पडत असे. पण आता त्याचं लक्ष भरकटायला लागलं होतं. बाहेर पडताना त्याला किती आनंद झाला होता, पण एखाद्या स्पिरिटसारखा तो आनंद उडून गेला होता आणि मागं राहिला होता फक्त एक बधीरपणा. एक कटू सत्य त्याला जाणवत होतं. गीताच्या सहवासाचं आकर्षण नाहीसं झालं होतं, किंवा त्यापेक्षा प्रभावी, जबरदस्त असं दुसरं एक आकर्षण मनात उत्पन्न झालं होतं. त्याची नवी जागा, तिकडे मन ओढ घेत होतं. त्या बाहेर घालवलेला प्रत्येक क्षण मनाची हुरहुर वाढवीत होता. तिकडे जायला त्याचं मन अधीर झालं होतं. इतर कशावरही विचार ठरत नव्हते. दिलेला शब्द मोडायला नको एवढ्यासाठीच तो गीताला घेऊन एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला. कदाचित त्याची अवस्था तिच्याही लक्षात आली असेल. जेवण होताच तिने त्याचा निरोप घेतला. पुढच्या भेटीचा उल्लेखही अनिलने केला नाही. गीताही हिरमुसली झालेली दिसली. अनिल तिचा निरोप घेऊन आपल्या वाटेला लागल्यावरही ती कितीतरी वेळ त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. आपण मनात योजलेलं काहीही सफल झालं नाही. त्याची कडवट जाणीव तिला बोचत होती. आता अनिलची तिच्याकडे पाठ होती आणि मनातल्या भावना लपवायची तिला आवश्यकता नव्हती. तिच्या चेहऱ्यावर दुःखाच्या आणि प्रेमाच्या मिश्रित भावना उमटल्या.
घराकडे जाणाऱ्या हिरव्या बोळात अनिल शिरला. त्याची पावलं चटाचट पडत होती. जणू काही कोणीतरी अगदी हातुरतेने त्याची घरी वाटच पाहत होतं. अपेक्षा वाढत गेली. दारापाशी पोहोचेपर्यंत त्याची अगदी दमछाक झाली होती. त्याने दार धाड दिशे उघडलं आणि खोलीत पाय टाकला. खोली हिरव्या शांततेने भरलेली होती. शांत शांत. दाराला पाठ लावून अनिल धापाटाकीत उभा राहता. इथे येण्यासाठी आपण एवढे अधीर का झालो होतो हे त्याला कळेना. मनात कोणती अपेक्षा केली होती याचा त्याला उलगडा होत नव्हता. आता मनात दाटून आलेली निराशा का उत्पन्न झाली याचाही त्याला उमज पडेना. अंगातले कपडे त्याने कॉटवर भिरकावून दिले आणि शरीर आराम खुर्चीमध्ये लोटून दिलं. गीता खोलीत आली तेव्हापासून त्याच्या मनावर एक ताण आला होता. तिच्यासाठी त्याला एक मुखवटा पेहरावा लागला होता. तिच्याबरोबर बाहेर पडल्यावर मग जास्तच सावध राहावं लागलं होतं. लोक लोक चारी बाजूला लोक. एखाद्या ताणलेल्या स्प्रिंगसारखं मन ताणलं गेलं होतं. आता त्याच्या या खोलीत आल्यावर कुठे मग मनावरचा ताण हळूहळू कमी होत होता. घट्ट आवळलेली स्प्रिंग हळूहळू उलगडत होती. हिरव्या प्रकाशात भिंती सजल्या होत्या. वाऱ्याने पडदे हलताच त्यांच्यावरून पाण्याच्या लाटांसारख्या सरसरत्या छाया सरकत होत्या. मन हळूहळू शांत होतं. एका साच्यात बसत होतं. अनिलने मान मागे टेकवली. डोळे मिटून घेतले. चित्तवृत्ती अगदी सैल सोडल्या. खोलीतल्या शांततेची भरती हळूहळू त्याच्या मनातही शिरली. एक गार हिरवी नीरव शांतता. टन 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 टन. आत 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 कुठेतरी एक नळ नीट बंद झाला नव्हता. त्याच्यातून थेंब थेंब पाणी गळत होतं. त्यात एक प्रकारची नियमितता होती. अनिलची बोटं आरामखुर्चीच्या हातावर नकळत तो ताल धरू लागली. कारण त्यात एक ताल होता, एक लय होती. त्याच्या मनात खोलवर अभावितपणेच अशी सुरांची एक पंक्ती जन्माला आली. त्याला कळायच्या आतच तो त्या अपरिचित सुरांची लकीर गुणगुणायला लागला. ती लय, ते सूर, ती शांतता यातच त्याला झोप लागली. त्याला जाग आली तेव्हा 5:30 वाजले होते. अवेळी झोप घेतल्याने कमालीचा आळस आला होता. मनात एक टोचणी होती. आज आपण नव्या लेखनाला सुरुवात करायचा निश्चय केला होता. टेबलावर कागदाची चळत आणि त्यावरचं पेन तसंच वाट पाहत बसलं होतं. त्याला माहीत होतं की आता तर तो हातात पेनसुद्धा धरू शकत नव्हता. निर्मितीसाठी जी एक ठिणगी आवश्यक होती ती या थंडगार हिरव्या शांततेत केव्हाच विझून गेली होती. आज नको, उद्या, हो उद्या नक्कीच. दिवस अंधारात गेला. आकाशाची कड क्षितिजाखाली गेली. हिरवा रंग आणखी गडद झाला. मग नकळत काळ्या रंगावर सरकला. अनिलने खोलीतला दिवा लावला. एखाद्या बहरलेल्या पुष्पासारखी खोली त्याच्या भोवती उमलून आली. भिंतीच्या मंद फिकट रंगात दिव्याच्या प्रकाशाने जणू एक चैतन्य ओतलं होतं. त्या 4 भिंतीतला अवकाश या नव्या चैतन्याने भारला होता, रसरसला होता. दिवसा रोगट, फिकट, कुंद वाटणारी खोली आता नुसती लवलवत होती. या साऱ्यात त्याच्या मनात खोलवर पोहोचणारी अशी एक हाक होती. मनाचा कोणता तरी भाग या हाकेला प्रतिसाद देत होता. मनात खोल कुठेतरी कालवाकालव होत होती. पैलू पाडलेल्या रत्नांचा प्रकाश गर्भ आत्मात जसा सापडू नये, प्रकाशाच्या पदरामागून पदरात जशी दृष्टी गुंतून पडावी तसं त्याचं होत होतं. त्याच्यासमोर एक शोध होता, एक कार्य होतं. या 4 भिंतींच्या आत काहीतरी रहस्य दडलेलं होतं. त्याचा नुसता विचारच मनाला हेलावून टाकीत होता. हे त्याला शोधून काढायचं होतं. हेच आकर्षण त्याच्या मनावर पडलं होतं. हीच मोहिनी त्याच्यावर पडली होती. त्याच्या प्रभावाखालीच तो होता. खोलीपासून दूर गेला की यासाठीच तो कासावीस होत होता.
रात्री अनिलने काहीच जेवण केलं नाही. गेले काही दिवस त्याला सपाटून भूक लागतच नव्हती. पोटात अन्न कमी जात होतं. तितक्याच प्रमाणात त्याला लवकर थकवाही यायला लागला होता. पण आता तो या गोष्टीवर विचार करीत नव्हता. मघाची ती उत्कंठा अजूनही त्याच्या मनात होती. 9-9:30पर्यंत तो बाहेरच्याच खोलीत बसला आणि मग दिवे बंद करून कॉटवर आडवा झाला. दुपारभर झोप इतकी झाली होती की आता झोपेचा विचारही अशक्य होता. पण विचार करायला अंधारात पडून राहणं बरं वाटत होतं. अगदी निश्चल राहिल्याने मध्येच त्याला 1-2 डुलक्या येऊनही गेल्या. पण बहुतेक सर्व वेळ तो जागाच होता. अशाच एका अर्धवट डुलकीतून त्याला जाग आली. त्याला एकदम थंडी वाजायला लागली. रात्र खरोखरच थंड होती की अंगातल्या अशक्तपणामुळे आपल्याला थंडी वाजत आहे त्याला काही कळेना. पण खोली एकदम गार पडली होती एवढं निश्चित. बंद खिडक्यातून अगदी 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 अंधुक प्रकाश खोलीत येत होता. इतका अंधुक की ओळखीच्या वस्तूंचे आकारसुद्धा त्याला अगदी अस्पष्ट दिसत होते. आणि मग त्याचं लक्ष स्वतःच्या स्थितीवरून एकदम उडालं. त्याच्या सर्व चित्तवृत्ती एकदम थरारून आल्या. कारण खोलीतल्या त्या शांततेत त्याच्या कानावर एक अस्पष्ट आवाज आला होता. तो खरा होता की भास होता याची शंका यायच्या आतच तोच आवाज पुन्हा आला. त्याला वाटत होतं आपण हा आवाज अनेकदा ऐकला आहे, पण नेमकी ओळख काही केल्या पटेना. एक पुन्हा पुन्हा होणारी क्रिया आठवण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न चालला होता. त्या उत्कटतेत तो खोलीतली थंडगार हवाही विसरला. मन अगदी तन्मय झालं होतं. खोलीवरचं लक्ष आणखीन एकाग्र झालं. तेव्हाच ती अत्यंत अस्पष्ट हालचाल त्याच्या ध्यानात आली. एक चमचमणारी रेष सरळ वरून खाली जात होती. किंचित वाकडी होऊन परत वर येत होती. पुन्हा खाली, पुन्हा वर. दरवेळी तो आवाज. आणि एकदम त्याला तो आवाज कशाचा होता ते आठवलं. स्त्रीचा केस विंचरण्याचा आवाज. अनिलचं शरीर अगदी निश्चल झालं. डोळ्यांची पापणीसुद्धा लवत नव्हती. पण उराच्या पिंजऱ्यात काळीज मात्र तडफड तडफड करीत होतं. खोली एकदम बर्फासारखी थंड झाली होती. पण त्याच्या शरीरातलं रक्त मात्र हृदयाच्या स्पंदनासाठी उकळत होतं. जाणीवेच्या एका टोकाला उत्कट अपेक्षा होती, दुसऱ्या टोकाला मनस्वी भीती होती. या परस्पर विरुद्ध ताणाखाली अस्मिता पिळली जात होती. संवेदनांची कमान चढत जात होती. खोलीतलं रहस्य आपले भयानक आणि तितकेच आकर्षक रूप त्याच्यासमोर खुले करीत होतं. युगांतापर्यंत पसरत गेलेल्या एकाच क्षणात मनात कितीतरी विचारांनी गर्दी केली. हेच खोलीचं आकर्षण आहे. आणि हाच प्रभाव गीताला पहिल्या भेटीपासून जाणवत होता. त्याच्यासाठी, अनिलसाठी हा अदृश्य पट खुला झाला होता. त्याच्यासाठी सृष्टीवरचा पडदा मागं खेचला गेला होता. त्याच्यातच काहीतरी अलौकिक असलं पाहिजे. एक अभूतपूर्व असामान्य दर्शन. कंगव्याची चंदेरी कड वरून खाली एकसारखी घसरत होती. एक अस्पष्ट दर्शन, एक अस्पष्ट आवाज, एक चाहूल. त्या पुनरुक्तीत काहीतरी मोहक होतं, काहीतरी आकर्षक होतं. भीती एका परमोच्च बिंदूपर्यंत गेली आणि वळून पडली. मागे राहिलं ते एक विलक्षण आश्चर्य, एक अनिवार्य आसक्ती. त्याच्या सर्व शरीरावर एकामागून एक शहारे येत होते. हिव भरल्यासारखा काटा येत होता. शरीर रोमांचित करून सोडणारा हा काळा वारा कोणत्या अनामिक प्रदेशातून येत होता याची त्याला शुद्ध नव्हती. जीवाला ओढ लागली होती ती वेगळीच. समोरच्या अंधारात विंचरला जाणारा विपुल केशसंभार हातात घ्यावा. त्या केशसंभारावरून
कंगवा फिरणारा कोमल हात हातात घ्यावा. काळ्या रात्रीत बुडून गेलेल्या त्या मोहक शरीरावरून हात फिरवावा. आसक्तीची आच वाढत होती. त्या लईवर हेलकावे घेणारं मन निषिद्ध दिशातून संचार करायला लागलं होतं. असा एक क्षण आला की अनिलला हे सारं असह्य झालं. एक हुंदका देऊन त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. छातीत अडकून राहिलेला श्वास एका स्फोटासारखा बाहेर पडला. डोळ्यावरच्या थरथरत्या पापण्या वर गेल्या. तेव्हा खोली रिकामी आणि निस्तब्ध होती. अनिलला जाग आली तेव्हा खोली सूर्यप्रकाशाने भरून गेली होती. रात्रीच्या जागरणाने किंवा थंडीने असेल, त्याला विलक्षण थकवा आला होता. पापण्या शिश्यासारख्या जड झाल्या होत्या. सकाळचा प्रखर सूर्यप्रकाश तर अगदी नकोसा वाटत होता. डोक्यावरून पांघरून घेऊन गडद काळोखात स्वतःला बुडवून घ्यावंसं वाटत होतं. कालच्या त्या अवर्णनीय अविश्वसनीय अनुभवाची नशा अजून मनावर होती. तो एकच अल्पायुषी क्षण आठवताच त्याचं शरीर परत एकदा मोहरून आलं. कालचा प्रसंग ही तर केवळ सुरुवात होती. आता दारावर थाप आली आणि त्याची तंद्री भंगली. मनात क्षणभर राग आला, पण तो लागलीच ओसरला. मनाचा तोल असा बिघडू न देता उपयोगी नाही. त्याला वाटलं, नाहीतरी दिवसाचा त्याला काय उपयोग होता. त्याच्या खोलीत उमलणारं हे अनोखं फूल निशा पुष्पाच्या जातीचं होतं. ते प्रकाशाला लाजत होतं, गोंगाटाला बुजत होतं. रात्रीच्या शांत काळोख्या एकांतातच ते फुलत होतं. तो कॉटवरून उठला. स्वतःशीच काहीतरी गुणगुणत दाराकडे गेला. दार उघडून तो मागे सरकला. बाहेर सरूबाई होती आणि ती तिथेच उभी राहून अनिलकडे जरा आश्चर्याने, जरा शंकेने पाहत होती. काय हो, काय झालं सरूबाई? अनिल सहज म्हणाला. त्याच्या सरळ प्रश्नाने ती साधी बाई गडबडून गेली आणि नाही तसं काही नाही असं म्हणत आत जाऊ लागले. पण अनिलचं समाधान होत नव्हतं. तिच्या मागोमाग आत जात पण समजावणीच्या आवाजात तो म्हणाला, सरूबाई, माझं काही चुकलं असेल तर सांगा. मला अगदी राग यायचा नाही. मगाशी तुम्हाला काहीतरी खटकलं होतं, हो ना? काय होतं ते? काही नाही साहेब, तुम्ही काहीतरी गाणं गुणगुणत होता. हो, मला काहीच आठवत नाही. पण असेल, पण त्याचं काय? खूप दिवसात कानावर पडलं नव्हतं म्हणून मी दचकले. म्हणजे तुम्ही पूर्वी ऐकलं होतं हे गाणं? इतकं लक्षात राहण्यासारखं आहे? गाणं नाही, पण सूर ध्यानात आहेत. ती गप्प बसली. सरूबाई, हे पहा, गाण्याबिण्याकडे लक्ष देणाऱ्यापैकी तुम्ही नव्हता, हे खरं आहे की नाही? मग एवढे स्वर ध्यानात कसे राहिले? कशाला त्यात आता जायचं साहेब? ती चांगली गोष्ट नाही आहे. मग तर तुम्ही मला सांगायलाच हवी. सांगा. साहेब, विचारताच आहात म्हणून सांगते. लग्न होऊन मी शहरात आले आणि घरकाम करायला लागले. 4-4.5 वर्षांचा माझा मुलगा माझ्याबरोबर सगळीकडे यायचा. याही घरचं काम माझ्याकडे आलं. एक साहेब आणि त्यांची बायको, दोघंच तेवढी घरात. साहेब कसा देव माणूस, एक नाही की 2 नाही, पण त्याची बायको काही औरच होती. दिसायला होती नक्षत्रासारखी सुंदर. केस तर कसे काळे भोर, गुडघ्याला लागायचे. उभी राहिली तर विंचरायला हात पोचायचा नाही. आठवड्यातून एकदा तरी माझ्याकडून धुवून घ्यायची. पण तिची नजर काही मला ठीक वाटायची नाही. पोराला या घरी मी फारशी आणायचीच नाही. तर कधी पोरच ते हो, कधी मध्ये यायचं माझ्या मागे. कधी एकदा आले, कधी त्या बयाच्या हातात सापडले, मला काही कळलंच नाही. एकदा इथे आला
आणि मग रोजच हट्ट धरून बसायला लागला. म्हणे, बाई मला खाऊ देतात, गाणे शिकवतात. आम्ही आपली साधी भोळी माणसं साहेब. आम्हाला काही हे बरं दिसेना. पोराला दिला गावी पाठवून. या बाईंसाठी त्याने अगदी खंत काढली. मला बाईंनी 4दा विचारलं, सरू, मुलगा नाही ग येत तुझा? सांगितलं, गावाला कुळाचार आहे, तिकडे गेलाय. पण सरूबाई, आता किती दिवस झाले? 20 वर्ष? हो, तेवढी झाली असतील. मग तुमच्या ध्यानात ते स्वर कसे राहिले? मी घरकामालाच होते. साहेब कामाला जायचं, बाईच एकट्या घरी असायच्या. त्यांच्या तोंडून कितीदा तरी ऐकलंय मी. या सर्वच हकीकतीचा त्याच्या मनावर मोठा परिणाम झाला. काल रात्री दिसलेलं किंवा दिसल्यासारखं एक दृश्य आठवून त्याच्या शरीरावरून पुन्हा एकदा एक काटा सरसरत गेला. अनिल हलकेच म्हणाला, मग मग पुढे काय झालं सरूबाई? बाई माझ्यावर फार रागावल्या. कामावरूनच काढून टाकायला निघाल्या. पण साहेब मध्ये पडले. त्यांना माझं काम पसंत होतं. पण मग मलाही चैन पडेना. त्या बाईची ना नजर काही चांगली नव्हती. दुसरं काम शोधत राहिले. ते मिळालं आणि दिलं इथलं सोडून. पण त्यांचं काय झालं? आम्हाला गडी माणसांना काय कळणार साहेब? मला सांगू नका ते सरूबाई. आतल्या बातम्या तुमच्या इतक्या कोणालाच माहीत नसतात. तुम्ही काम सोडलंत, पण राहता जवळच. तुमच्याच वस्तीतलं दुसरं कोणीतरी इथे काम धरलं असणार. काही ना काही तुमच्या कानावर आलेलंच असणार, हो ना? मग सांगा बरं. त्याचा आग्रह सरूबाईला जरा विक्षिप्तच वाटला असला पाहिजे. ते बरी खरं शेजारची इथं कामाला येत होती. पुढे मग साहेबांना बरं वाटेनसं झालं. आणि मग काय झालं देवास माहिती. त्या घर सोडून गेल्या का? त्यातलं मला काही माहिती नाही साहेब. आजारी बिजारी पडल्या का? मला खरंच माहिती नाही साहेब. त्याच्या प्रश्नाखाली ती अगदी अस्वस्थ झालेली दिसली. शेवटी तीच म्हणाली, साहेब, वाड्याच्या मालकांना का नाही विचारत? त्यांनाच सगळं माहिती असेल की. अरे हो, तेही खरंच आहे. एवढंच म्हणून अनिल बाहेर पडला. पण त्याच्या मनात विचारांचं काहूर उसळलं होतं. आत्ताच ऐकलेल्या हकीकतीने त्याच्या कालच्या अनुभवावर एक जरासा विचित्र आणि भीषण रंग चढला होता. मालकांना विचारायलाच हवं होतं. यातली जी काय माहिती उपलब्ध असेल ती त्याला कळायलाच हवी होती. जागा घेतल्यापासून तो मालकांना एकदा भाडं देण्यापुरता भेटला होता. आता संध्याकाळी तो जेव्हा वाड्याच्या पुढच्या बाजूला गेला तेव्हा त्याचं मन जरा साशंकच होतं. जागा निर्वेद ताब्यात दिल्यावर मग मागच्या बिराडाकडून चांभा चौकशा कशाला असं जर मालकांनी विचारलं असतं तर तो अगदी निरुत्तर झाला असता. पण त्यांची उत्कंठा त्याला गप्प बसू देत नव्हती. शेवटी धीर करून तो गेलाच. 5-7 मिनटं वरकड गप्पा झाल्यावर चाचरत त्याने तो विषय काढला. मालकांच्या कपाळावर आठी पडली. एकदा त्याला वाटलं की ते काहीच उत्तर देणार नाही आहेत. पण शेवटी ते तुटक आवाजात म्हणाले, अनिल, तुम्हाला ही माहिती कशाला हवी आहे? मला माहिती नाही का तुम्हाला ही माहिती हवी आहे, पण जेवढं माहिती आहे ना तेवढं सांगतो. 20 वर्षांपूर्वी तुमच्या जागेत श्री व सौ तांबे असं एक जोडपं राहायला आलं. अर्थात आमचा संबंध फक्त महिन्यातून एकदा भाड्यापुरताच येतो. याचा तुम्हाला अनुभव आहेच. बाकीचं सगळं काही स्वतंत्रच होतं. तेव्हा त्यांच्या संबंधी जास्त माहिती मला नाही. पुढे 4-5 वर्षांनी श्री तांबे यांची प्रकृती अचानक बिघडली. त्या दुखण्यातून ते बरे झालेच नाहीत. त्यांना बरं नाही हे कळल्यावर एक कर्तव्य या नात्याने मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांची माझी ती शेवटचीच भेट ठरली. तांबे गेले. श्रीमती तांबे तिथेच राहत होत्या. मला भाडं नियमित येत होतं. तोपर्यंत इतर कशाशी मला कर्तव्य नव्हतं.
1.5 वर्षानंतर 1 महिन्यापासून भाडं अचानक यायचं बंद झालं. तरीही 2-3 महिने मी चौकशी केली नाही. आता तर श्रीमती तांबे तिथे एकट्याच होत्या, तेव्हा जरा जास्तच संकोच वाटत होता. 4-5 महिने झाले आणि भाडं येईना. तेव्हा मात्र मी स्वतः गेलो. घराला कुलूप होतं. श्रीमती तांबे यांचा पत्ताच नव्हता. मग तपास, चौकशी, सर्व काही सोपस्कार झाले. घर उघडून आम्ही आत गेलो. कितीतरी दिवस घर रिकामं असलं पाहिजे. ते जरा वेळ थांबले. कायदा मोठा विचित्र आहे. 7 वर्षांपर्यंत मला वाट पाहावी लागली आणि मग मी जागा ताब्यात घेऊन आतल्या सामानाचा लिलाव करून टाकला. रंगसफेदी केली आणि जागा परत भाड्याने दिली. माझा एकच प्रश्न आहे, अनिल म्हणाला. तांबे यांच्यानंतर मी पहिलाच भाडेकरू आहे का? नाही, तसं नाही, मालक जरा घुटमळत म्हणाले. ती जागा ना जराशी अपेक्षित ठरते आहे. लोक तिथे फारसे टिकत नाही, तेवढं मात्र खरं. तुमची काही तक्रार आहे का? काही त्रास होतोय का? नाही नाही नाही, सहज चौकशी केली, अनिल उठत म्हणाला. दिवस डोक्यावर होता तोपर्यंत हे परस्पर विरोधी विचार त्याच्या मनात येत होते. पण दिवस मावळला. रात्र छाया खाली आल्या. खोलीतले दिवे लागले आणि तो हे विचार विसरून गेला. दिव्याच्या सोनेरी प्रकाशात खोलीचं रूप हळूहळू बदलत होतं. दिवसाच्या मंद फिक्कट बाह्य रूपावर एक पडछाया पडत होती. एका अर्थाने खोली जागी झाली होती. त्या प्रभावाखाली मनातल्या उत्कंठेला भरती यायला निघाली होती. त्या लाटांखाली दिवसभर मनात घोळणारे शंकेचे, भीतीचे विचार पार गडप झाले. काल रात्रीची आठवण येताच त्याचा श्वास जोराने यायला लागला. आयुष्याचं एक नवं दालन त्याच्यासमोर उघडत होतं. ज्यांना पूर्वीची उपमाच नाही, संज्ञासुद्धा नाही, अशा अनुभवात तो वाटेकरी होणार होता. अपेक्षेची ही जी आच होती, तिच्यातून गेल्यावर त्याच्या निर्मितीवर एक वेगळाच ताव चढणार होता. त्याच्या जीवनाचा पायाच बदलून जाणार होता. या सोनेरी खोलीत एक रहस्य होतं. त्याचं त्याला हरण करायचं होतं. इथे एक लाजरं बुजरं असं अस्तित्व होतं. गडो काळोखातच केवळ त्याची पुसटशी जाणीव होत होती. त्या एका अस्पष्ट दर्शनानेच त्याचा जीव वेडावला होता. आता तर कुठे त्याला तिच्या सावलीची सावली दिसली होती. मनात गूढ अनिवार्य आसक्ती निर्माण करून गेली होती. आता पुढचं काम त्याचं होतं. या अंधारात वावरणाऱ्या उर्वशीच्या मनाच्या पाशात पकडलं पाहिजे. तिला जखडून ठेवलं पाहिजे. तिला आपल्यावर अनुरक्त करून घेतलं पाहिजे. आणि मगच त्याच्या हातातून तो रेशमी कुंतल भार एखाद्या नदीसारखा ओघळत राहील. मगच त्याला त्या चेहऱ्याचं दर्शन घडेल. मगच त्याच्या हाती ती येईल. अंधारात शरीर ताणलेल्या तारेसारखं झणझणत होतं. कुठेतरी एक घड्याळ टकटकत होतं, टोले देत होतं. पण अनिलला वेळेचं आणि झोपेचं भान नव्हतं. त्या पलीकडे तो गेला होता. डोळे सताड उघडे होते. ते खोलीच्या काळ्या पेटीवरून सारखे फिरत होते. ती येणार आहे का? ती येणार आहे ना? ती केव्हा येणार आहे? कधी येईल? एकच विचारचक्र मनाभोवती घोंगावत होतं. प्रत्येक क्षण आपली अपेक्षा घेऊन येत होता. शरीरावर गोड रोमांच उठवीत होता. रोमांचाच्या लाटा एकमेकात मिसळल्या. त्याचं शरीर थंडीने थडथड उडायला लागलं. थंडी, परवा, काल आणि आज. अनिल मनातल्या मनात कसला तरी संबंध जुळवायचा प्रयत्न करत होता. थंडी आणि ती एकाएकी त्याला या थंडीचा अर्थ समजला. ती खोलीत आली होती. ती आली होती. अजून दिसत नव्हती, जाणवत नव्हती. लाजत होती का? इतरांच्या विचारांची तिला लाज वाटत होती. हे घे,
अनिल म्हणाला. मी माझं मन अगदी अगदी कोरं करतो. तुझ्याशिवाय दुसरा विचार नाही. का ती त्याच्यावर रागावली होती? अनिल मनातल्या मनात तिचा अनुनय करायला लागला. मिनिटं गेली, तास गेले, शरीर अवघडून गेलं, मन थकून गेलं. पण अनिलची आशा अपुरीच राहिली. ती खोलीत वावरली असेल, पण त्याच्या नजरेपासून ती दूरच राहिली. तिने त्याच्यासाठीच एक लहानशी खूणसुद्धा दिली नाही. त्याला निराश ठेवूनच ती गेली. पहाटेस 1-2 तास डोळा लागला असेल, तीच काय ती त्याची झोप. सकाळी जाग आली तेव्हा शरीर थकलेलं होतं, आळसलेलं होतं. रात्रीची निराशा एखाद्या विषारी द्रवासारखी शरीराच्या नसानसातून झिरपत गेली होती. दिवसाचे सर्व व्यवहार अगदीच नकोसे होत होते. सरूबाईसाठी दार उघडावं लागलं. त्याला एकसारखी पेंग येत होती. पण ती बाई होती तोवर तरी त्याला बसून राहावंच लागलं. सरूबाई गेल्यावर मात्र त्याने दार आतून बंद करून घेतलं आणि कॉटवर अंग टाकलं. सर्व दुपारभर तो अर्धवट झोपेत, अर्धवट ग्लानीत असाच होता. आणि संध्याकाळी नेमकी गीता आली. तिने आज यायला नको होतं. आपल्याला अशा थकलेल्या अवस्थेत पाहायला नको होतं असंच त्याला वाटत होतं. गीता दाराच्या आत उभी राहिली होती, खोलीवर नजर टाकत होती. मग तिने अनिलकडे पाहिलं आणि तिचे डोळे एकदम मोठे झाले. ती झपाट्याने त्याच्याजवळ आली आणि काळजीच्या स्वरात म्हणाली, अनिल, अनिल, अरे तू असा का दिसतोयस? काय झालं तुला? हं, काय झालंय? मला मला काय होणार आहे? काहीही नाही, अनिल म्हणाला. गीता अगदी जवळून त्याच्या चेहऱ्याकडे, त्याच्या डोळ्यात पाहत होती. अनिल, तू मला फसवू शकत नाहीस. दिवसेंदिवस तू खंगत चालला आहेस. जेवण, खाण, झोप इकडे लक्ष देतोयस की नाही? गीता, मी काय आज एकटा राहायला लागलो आहे का? हं? गीताची साशंक नजर परत एकदा साऱ्या खोलीवरून फिरली आणि परत अनिलवर स्थिरावली. गीता पुन्हा बोलली, तेव्हा अगदी हळू आवाजात, जणू काही कोणालाही ऐकू जाऊ नये म्हणूनच म्हणाली, अनिल, अनिल, हे बघ, मी पहिल्यापासून तुला सांगते, ही जागा चांगली नाही. अजून तरी माझं ऐक ना, माझं ऐक. ही जागा सोड. इथे तुझ्या हाताने काही लेखन तर व्हायचं नाहीस. उलट उलट तुला स्वतःलाच धोका आहे इथे. अनिलला तिचे हे शब्द आणि आविर्भाव आवडला नाही. गीता, अगदी राईचा पर्वत करतेस बघ. मला 1-2 दिवस बरं नाही, जरा मरगळ आली हे खरं आहे, पण त्याचा दोष या जागेवर लादण्यात काय शहाणपणा आहे? 1-2 दिवस जाऊ देत आणि मग बघ सगळं कसं पहिल्यासारखं मार्गावर येतं की नाही. तिचे डोळे एकदम पाणावले. एक उसासा सोडून ती त्याच्यापासून दूर झाली. आवाजावर जरा ताबा आल्यावर ती म्हणाली, हं, जशी तुझी मर्जी. तुला चहा बिहा काही करून देऊ का? एक क्षणभर त्याचं मन तिच्याबद्दल आपुलकीने भरून आलं. तो काही बोलायची वाट न पाहताच ती आतल्या खोलीतली कपाटं धुंडाळू लागली. लगबगीने हलणाऱ्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो विमनस्क नजरेने पाहत होता. एका कपाटापाशी ती बराच वेळ पाठमोरी उभी होती. कदाचित हे निमित्तही असेल. तिचा हिरमोड झाला होता. समोर उभी राहिली असती तर डोळ्यातून पाणी आलं असतं. आतल्या खोलीतून एकाएकी सोसाट्याचा वारा आला. कपाटाचं दार दंडिशी लागल्यास आवाज आला आणि त्या मागोमाग आई ग, गीताच्या विव्हळत्या आवाजातली किंकाळी आली. अनिल खुर्चीवरून ताड दिशी उठला आणि गीताजवळ गेला. तिचं एक बोट कपाटाच्या दाराच्या सापटीत सापडलं होतं आणि रक्तबंबाळ झालं होतं. वेदनेने तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते. गीता, गीता, अगं काय झालं ग? अनिल एकदम म्हणाला आणि मग तिचा हात हातात घेत म्हणाला, अगं बरंच लागलंय की. आयोडीन
आणि कापूस शोधण्यासाठी त्याची धावाधाव सुरू झाली. त्याआधी गीताने बोट नळाच्या गार धारेखाली धरलं होतं. रक्त वाहणं जरा कमी होताच ती बोटाभोवती रुमाल गुंडाळायला लागली होती. गीता, गीता थांब ना, जखमेवर काहीतरी लावू दे. नको नको अनिल, एवढं पुरे आहे. तिने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तिचे डोळे भेदरलेले होते. चेहरा पांढरा झाला होता. मगासारखीच ती अगदी हलक्या आवाजात म्हणाली, अनिल, अनिल, मी 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 जाते. मला जाऊ दे, मला जाऊ दे. त्याला क्षणभर तिच्या वागण्याचा अर्थच कळेना. अनिल, मी मी इथे आलेली ना कुणाला तरी आवडत नाही आहे. कुणाला तरी आवडत नाही आहे मी इथे आलेली. अगं, हे काय नवीनच काढलं आहेस गीता? त्याच्याकडे तिने जरा विचित्र नजरेने पाहिलं. तुला कळायचं नाही अनिल, मी इथे नको आहे. कुणाला तरी मी इथे नको आहे. ती आपलं सामान आवरायलाही लागली होती. अनिल मात्र तिच्या भोवती फिरत होता, काहीतरी बोलत होता. तिने बोटावर बांधलेला रुमाल एव्हाना लाल झाला होता. जखम तिला झाली होती, पण ती त्याच्या जिव्हारी लागली होती. आपल्या सर्व वागण्यातच काहीतरी कमतरता आहे असं त्याला वाटायला लागलं. गीता जेव्हा दारापाशी पोचली तेव्हा मात्र त्याला राहावेना. आता त्याला त्या दोघांनी एकत्रित सहवासात काढलेले क्षणच तेवढे आठवत होते. दोन्ही हात तिच्या खांद्यावर टेकवून तो भावनावश आवाजात म्हणाला, गीता, गीता, हे बघ. पण त्याचं वाक्य पुरं होण्याआधीच पुन्हा एकदा एक पिसाट वावटळ घरातून घोंगावत गेली. कपाटाची दारं, खिडक्यांची तावदानं धाड धाड आपटली. भिंतीवरची कॅलेंडर्स फडफडली. गीताच्या चेहऱ्यावरचा उरला सुरला रंगही उतरला. पाहिलंस अनिल, मी जाते. पायात वाहडा अडकवून ती घाईघाईने बाहेर पडली. अनिल तिच्याबरोबर फाटकापर्यंत गेला. तिथे जरा थांबून ती म्हणाली, अनिल, मला काही परत इथे यायला जमायचं नाही. गीता, अगं. अनिल, त्यावर चर्चा कशाला? माझं शेवटचं ऐक ना. ही जागा चांगली नाही आहे रे. घातकी आहे. नीट विचार कर, अजून विचार कर. मी जाते. तिने पाठ फिरवली व ती भोळ्यातून चटचट चालायला लागली. शेवटपर्यंत तिने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. अनिल परत खोलीत आला आणि हताश मनाने खुर्चीत बसला. अनिल विचार करायचा प्रयत्नच करत नव्हता. रात्रीचं जागरण, मनावरचा ताण, थकवा यांनी डोकं सुन्न झालं होतं, चक्रावून गेलं होतं. कोणताही एकाग्र विचार म्हणजे यातना वाटत होत्या. अधूनमधून त्याची नजर खोलीवरून फिरत होती. टेबलावर कागद धूळ खात पडले होते. किती दिवसात त्याने पेनला हात लावलेला नव्हता हेही त्याला आठवत नव्हतं. आत्ताच्या क्षणी तर काही लिहायचा विचारही त्याला असह्य होत होता. 12 वाजून गेले तरी तो तसाच बसून होता. अन्नावर त्याची वासनाही नव्हती आणि कपडे करून बाहेर जायचा कंटाळा आला होता. 1 कप चहावरच त्याने दुपारची वेळ भागवली. दुपारचा तो कॉटवर जरा आडवा झाला आणि त्याला गाढ झोप लागली. जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती. दुपारची झोप आणि रात्रीचं जागरण. त्याला वाटलं आपलं जीवनचक्रच उलटं झालं आहे. आपण करीत आहोत हे बरोबर नाही. आचाराची सर्व बंधनं आपल्यावरून घसरून पडत आहेत याची एक पुसटशी कल्पना मनात येऊन गेली. पण मग रागाने मनात प्रश्नही आला, शिष्टाचार? शिष्टाचार कोणासाठी पाळायचे? जगासाठी? जगाने आपलं काय भलं केलं आहे? या जगात आपली काळजी करणारं कोण आहे? कशाला हवेत ते नियम? कशाला हवेत ते नियम? 3-4 तासांच्या निवांत झोपेमुळे त्याला जरा तरतरी आली होती. सकाळचा उदासपणा जरा कमी झाला होता. त्याची जागा
एका प्रकारच्या बेदरकार अभिनिवेशाने घेतली होती. जसजशी संध्याकाळ होत चालली तसा त्याच्या मनोवृत्तीत बदल अधिकाधिक स्पष्ट होऊ लागला. रात्रीच्या छाया आल्या, खोली दिव्याखाली उजळली आणि खोलीचं रहस्य त्याच्या जीवाला साथ घालू लागलं. मनातले इतर विचार हळूहळू अस्पष्ट झाले आणि शेवटी नाहीसे झाले. त्याचं मन पटल आता त्याच एका अनामिक अर्धरेखित आकर्षक आकृतीने व्यापून टाकलं होतं. एखाद्या प्रियकराने आपल्या प्रेमिकेची प्रतीक्षा करावी तशी त्याची अवस्था झाली होती. रात्र उलटत चालली. अनिलने खोलीची दारं आणि खिडक्या लावून घेतल्या. त्यांच्यावरचे पडदे सरकवले. हातावर हात चोळीत तो खोलीच्या मध्यभागी थरथरत्या शरीराने उभा होता. दारे खिडक्यांवरून पडदे ओढताच त्याला एकांताची, सुरक्षिततेची जाणीव व्हायला लागली होती. इतका वेळ मनातल्या मनात चाललेलं विचारमंथन आता शब्दरूपाने बाहेर पडायला लागलं. बाईसाहेब मोठ्या मत्सरी दिसत आहेत, अनिल पुटपुटत होता. आणि तितक्याच तापटही. आज केवढा धुमाकूळ घातला होता. हां, बिचारी गीता. पण बाईसाहेब, गीतावर माझं अजिबात प्रेम नाही आहे बरं का. पूर्वी मनात सहानुभूती होती, आपुलकी होती, पण प्रेम प्रेम या शब्दाचा खरा अर्थच तेव्हा मला समजला नव्हता. तो इथे आल्यावर समजला. जीवाला 24 तास कशी ओढ असते. मन आणि शरीर त्या एका दाहकाचेवर कसं धरलेलं असतं. ती सुख देणारी वेदना म्हणजे प्रेम. ते मला इथे सापडलं. आता मनात इतर कोणालाच जागा नाही. घरातले सर्व दिवे एका मागोमाग एक मालवले जात होते. त्या मागोमाग अंधाराची भरती लाटालाटांनी येत होती आणि त्या अंधारात अनिल वावरत होता. ठिकठिकाणी थांबत होता, स्वतःशीच पुटपुटत होता. आणि बाईसाहेब, एवढ्याने तुमचं समाधान होत नसेल ना, तर मी आणखीन पुरावा देतो. या जागेत दुसरी स्त्री आलेली तुम्हाला खपत नाही. हो ना? ठीक आहे, इथे स्त्रीच काय, इतर कोणीही या उपर येणार नाही. गीता, सरूबाई यांच्या सकट सर्वांना आजपासून फाटा. हां, आजपासून फाटा. या बंद अवकाशात केवळ मीच तेवढा राहीन. मी आणि तू. इतकी कबुली दिल्यावर तुझं समाधान होईल ना? होईल ना? मग ये तुझ्या अनिलसाठी ये. मला डोळ्यांनी पाहू दे, हातांनी स्पर्श करू दे. ये. आता जीव अगदी कासावीस झालाय. खरंच ये ना. अंधारात अनिल उभा होता. विनवणीसाठी दोन्ही हात त्याने पुढे धरले होते. एखादी खूण, एक तरी अल्पशी ओळख, पण ते व्हायचं नव्हतं. अंधार अबोल राहिला. खोली रिकामीच राहिली. तासावर तास उलटत राहिले. रात्रीतला गारठा वाढत चालला. आधी शरीरावर एक लहानसा शहारा आला आणि मग त्याचं सारं शरीरच थरथर कापायला लागलं. तू इथेच कुठेतरी आहेस. हो, तू इथेच आहेस. आवळलेल्या दातातून अनिल बोलत होता. ही आसपासची थंडीच सांगते. पण तू मला दर्शन देत नाहीस. किती मानी आहेस ग तू. अजून माझ्यावरचा राग गेला नाही का? अजून समाधान झालं नाही का? खरोखरच आता इथे माझ्याशिवाय कोणीही येणार नाही. अगदी खरंच नाही, खरोखर नाही. इथे मी एकटा, अक्षरशः एकटा राहणार आहे. तुझ्यासाठी. मग ये ना. त्याचे शब्द अंधारात आणि शांततेत विरून गेले. होता तिथेच तो स्तब्ध उभा राहिला. अगदी श्वास रोखून धडधडत्या काळजाने तो त्याच्या भोवतीच्या शांततेचा वेध घेत होता. काळ्या मिट्ट अंधारात डोळे फाडून पाहत होता. पण काहीही नाही. त्याला एका जागी उभं राहावे ना. थंडीने कापरं भरलं होतं.
दातावर दात आपटत होते, हातापायातून शिंका निघत होत्या, डोकं हल्लक झालं होतं. कशाचा आधार घेतला नाही तर चक्कर येऊन खाली पडणार असं वाटत होतं. रागाने आणि निराशेने त्याच्या डोळ्यात पाणी आलं. चाचपडत तो कॉटकडे गेला. त्या रात्री आणि त्यानंतरच्या अनेक रात्री त्याला एकच गोष्ट स्पष्टपणे दिसली. ही साधना कठीण होती. सरूबाईला त्याने दुसऱ्याच दिवशी रजा दिली होती. रात्रंदिवस तो एकटाच त्या 4 भिंतींच्या आत वावरत होता, तळमळत होता, तिच्यावर रागवत होता, तिची विनवणी करत होता, तिला आश्वासनं देत होता, वचनं देत होता, तिची समजूत काढत होता. पण तिचं हृदय बर्फासारखं थंड आणि कठीण असावंसं दिसत होतं. बाहेरच्या जगाला अनिल जवळजवळ विसरलाच होता. पोटात भुकेने अगदी कालवाकालव व्हायला लागली म्हणजे तो रात्रीचं बाहेर पडे. एखाद्या हॉटेलात अधाशासारखा बका पावाचे 4 तुकडे खाई, घटाघटा चहा संपवी आणि परत खोलीकडे येई. तो फार तर दिवसागणित आवडत जात होता. त्या खोलीतच त्याचं सर्वस्व साठवलं होतं. लेखन, गप्पा गोष्टी, वाचन, चांगले कपडे, सिनेमा, नाटक या गोष्टी त्याला एखाद्या पूर्वजन्मीच्या पुसट स्मृतीसारख्या वाटत होत्या. आयुष्याचं एक नवं पान त्याने उघडलं होतं आणि या संक्रमणात जुन्या रिवाजांना पार फाटा मिळाला होता. दारं खिडक्या बंद होती. दिवस रात्र यांची जाणीवच नाहीशी झाली होती. मनाला तोच एक ध्यास लागला होता. कधीकधी त्याला आपल्या शरीराची शुद्ध राहायची नाही. एका निषिद्ध जगाच्या उंबरठ्यावर अनिल उभा होता. समस्या निर्गुण होती आणि त्याचा निर्धारही तसाच तामसी होता. आणि मध्येच एकदा केव्हा तरी रात्र होती की दिवस होता हे त्याला माहिती नव्हतं आणि फिकीरही नव्हती. पण एकदा केव्हा तरी त्याची साधना सफल झाली. खोली थंड थंड आणखीन थंड पडत गेली. काजाचे ठोके मंदावत होते, परत वेगाने पडत होते, परत मंदावत होते. एक असीम अपेक्षेत सर्व चित्तवृत्ती एकवटल्या होत्या. अशा वेळेला ती आली, नकळत आली. काळोखात अलगद पडणाऱ्या पिसासारखी ती आली. थंडीत कुडकुडणाऱ्या त्याच्या शरीराला एक दाहक स्पर्श झाला. थंडीने बधीर झालेल्या ओठांवर एक जळता ठसा उमटला. सर्व शरीरच त्या ज्वलंत उन्मादक स्पर्शाने थरारून गेलं. संवेदना आल्या, त्या एखाद्या पाणलोटासारख्या आल्या. दुर्बल शरीराचं पात्र दुथडी भरून वाहू लागलं. एका स्पर्शासाठी, एका अस्पष्ट दर्शनासाठी तो कासावीस झाला होता. हे अनपेक्षित होतं, असह्य होतं. एखाद्या विजेच्या लोळासारखी ही संवेदना त्याचं शरीर जाडत गेली. ती गेली आणि परत आली की त्याच्यापासून ती दूर झालीच नाही. त्याला काहीच कळत नव्हतं. एका अभिनव, अगोचर पण विलक्षण जगात त्याचा प्रवेश झाला होता. पूर्वीचे संबंध, पूर्वीचे संकेत, सारं काही भिरभिरत दूर झालं होतं. लहान होत होत नाहीसं झालं. कोणीतरी दारावर थापा मारित होतं. अनिल, अनिल, अनिल हाका मारित होतं. आवाज पूर्वी कधीतरी ऐकल्यासारखा वाटत होता. मनात कोणत्या तरी जुन्या आठवणी सजीव होऊ पाहत होत्या. पण त्याला हा खंड नको होता. आत्मा कोणत्या तरी गूढ सृष्टीमध्ये खोलवर गेला होता. त्यातून त्याला बाहेर पडायचं नव्हतं. कॉटवर अंग चोरून घेऊन अनिल अगदी स्तब्ध पडून राहिला, अगदी श्वाससुद्धा रोखून घेऊन. पुन्हा 1-2 थापा आल्या, पुन्हा 1-2 हाका आल्या. अनिल काहीही हालचाल न करता पडून राहिला होता. आणि मग कोणीतरी दूर गेल्याचा आवाज आला. अनिलचा अंदाज खरा ठरला होता. हाका मारून मारून कंटाळा आला की ती जाईल, त्याला वाटलं होतं. आणि ती गेली होती. बंद दाराकडे पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य आलं आणि पुन्हा त्याने आपले हात पसरले क्षणभर तुटलेल्या मिठीत परत जाण्यासाठी.
संवेदनांचं अग्निचक्र धगधगत होतं. मानवी शरीर या असल्या संवेदनांसाठी घडवलंच गेलं नव्हतं. ते झरझर झालं होतं, रखडायला लागलं होतं. पण अनिलला कशाचीच क्षिती राहिली नव्हती. त्याचे हात त्या रेशमी कुंतल भारातून फिरत होते. अंगुली स्पर्शाबरोबर विजेच्या ठिणग्या पडत होत्या. दाहक ओठांच्या स्पर्शाने ओठ पिळून निघत होते. एकदा अंतर्मनाला जाणवलेली एक स्वर मालिका आता कानात अखंड घुमत होती. एक दिव्य आलिंगनात शरीर पुलकित होत होतं. क्षणाक्षणाने नव्याने बहरून येत होतं. आणि त्या स्वर्ग सुखात पुन्हा एकदा व्यत्यय आला. अनिल! पुन्हा एकदा हाक, दारावर थाप. अनिल, मी गीता आहे. अरे दार उघड ना. मला माहिती आहे तू आत आहेस. उघड, दार उघड. गीता? गीता? कोण गीता? कॉटवर निजल्या तो विचार करत होता. कोणीही असू दे ना, आत्ता या क्षणी कशाला आली आहे? त्याच्या दुर्बल शरीरात संताप उफाळला. त्याला जाणवलं की तीही प्रक्षुब्ध झालेली आहे. अनिल, 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 प्लीज दार उघड. दार उघड ना. तो हट्टी आवाज येतच राहिला. दात ओठ खात स्वतःशी चरफडत अनिल जागच्या जागी पडून राहिला. जा जा, कोण असशील ती जा इथून. जा जा जा, तो पुटपुटत होता. अनिल, तुला भेटल्याशिवाय मी इथून हलणार नाही. अनिल, अनिल, उघड ना दार. संतापाने त्याचं शरीर थरथरा कापत होतं. पण आता दार उघडल्यावाचून गत्यंतरच नव्हतं. तो कसा तरी कॉटवरून उतरला. भिंतीचा आधार घेत घेत दारापाशी गेला आणि त्याने आतली कडी काढली. दार अर्धवट उघडलं. बाहेरचा प्रखर प्रकाश त्याच्या डोळ्यांना सहन होत नव्हता. डोळे किलकिले करून तो दारात उभ्या राहिलेल्या स्त्रीकडे पाहत होता. खरं म्हणजे त्याला ती स्पष्ट दिसतही नव्हती. अनिल? गॉड! ओ माय गॉड! अरे हे काय रे? ती जवळजवळ किंचाळलीच. अनिलच्या विचारात सुसंबद्धता नव्हती, पण मगाशी उसळून आलेला संताप इतर सर्व विचारांवर मात करीत होता. ही कोण? हिचा माझ्याशी संबंध काय? संताच्या तिरिमिरीत त्याने प्रहारासाठी हात उगारला आणि तिच्यावर प्रहार झालाही. पण एवढा राक्षसी प्रहार, एवढी शक्ती त्याच्या दुर्बल शरीरात खासच नव्हती. हे दुसरंच कोणीतरी होतं. त्याच्या भोवती एखाद्या वावटळीसारखं घोंगावत होतं. पिसाट थैमान घालीत होतं. त्या अजस्त्र प्रहाराखाली दारात उभी असलेली ती आकृती एखाद्या कचकड्याच्या बाहुलीसारखी चुरमडून खाली कोसळली. पण एवढ्यानेच खोलीत उसळणाऱ्या आसुरी शक्तीचं समाधान झालं नाही. खाली पडलेलं ते निश्चल शरीर खसदिशी खोलीत ओढलं गेलं आणि मग एका सुसाट वाऱ्याच्या धडकीचं अशी दार खाड दिशी बंद झालं. अनिल धापा टाकीत भिंतीला पाठ लावून उभा होता. खोलीत काहीतरी घडत होतं, पण तो त्यात भागीदार नव्हता. एखादी अवजड वस्तू पुन्हा पुन्हा आपटली जावी तसे आवाज येत होते. सुरुवातीला एक दोनदा विव्हळण्याचे आवाज आले आणि मग तेही थांबले. नुसतेच काहीतरी आपटलं जात होतं, तुडवलं जात होतं. भिंतीचा आधार घेत घेत अनिल परत कॉटकडे आला. एवढ्या 10 पावलांच्या प्रवासाने त्याचे पाय लटलट कापायला लागले होते. त्याचं सारं अवधान कॉटकडे होतं. तिथे विश्रांती होती. तिथेच ते अवर्णनीय सुख होतं. तिथेच ती होती. तो कसा तरी कॉटपर्यंत आला आणि मग कॉटवर कोसळला. हा मध्ये घडलेला प्रसंग त्याला एव्हानच एखाद्या स्वप्नासारखा वाटायला लागला होता. मनातल्या मनात काही खूप जुन्या आठवणींवर पृष्ठभागाकडे यायची त्या धडपड करीत होत्या. पण त्याला तिकडे लक्ष द्यायला फुरसतच नव्हतं.
त्याची काळोखातली सखी, त्याची अंधारातली उर्वशी त्याच्यासाठी आली होती. तिचा राग जसा भयंकर होता तसं प्रेमही भयंकर होतं. सारं सारं दिलं तरी तृप्ती न होणारं. त्याची देवता वर्तमानाचे पाश सैल व्हायला लागले होते. सगळा जीव सोलून निघाल्यासारखा झाला होता. वस्तूचे अर्थ नाहीसे झाले होते. कधी काळी तो रात्रीचा हळूच बाहेर पडे. तिच्या पूजनासाठी बागेतून काही पाने फुले आणि शक्ती आता इतकी क्षीण झाली होती की त्याला हातापायावर खुरडतच जावं लागे. अंधाऱ्या खोलीतून असं रांगत जाताना त्याला कधीकधी एक अनियमित आकाराचं बोचकं वाटेत लागलं होतं. कधी या कोपऱ्यात तर कधी त्या कोपऱ्यात. अर्धवट जिज्ञासेने त्याने एक दोनदा त्यावरून हात फिरवला होता. एखाद्या मोठ्या चादरीत बरंच मोठं काहीतरी बांधून ठेवल्यासारखं वाटत होतं. पण मग त्याची जिज्ञासाही लोप पावली होती आणि बागेतली पानं फुलं आणायला तो खुरडत त्या गाठोड्याला वळसा घालून पुढे गेला होता. ती वाट पाहत होती. तिच्या अर्चनेला उशीर होता कामा नये. गीताचा भाऊ आणि आई यांनी रात्री 10च्या सुमारास पोलीस चौकीवर तक्रार नोंदवली. गीता सकाळी ऑफिसला म्हणून जी घराबाहेर पडली ती अजून घरी परत आली नव्हती. घरी सांगितल्याशिवाय ती अशी उशिरापर्यंत बाहेर कधीही राहत नसे. चौकीवरच्या अधिकाऱ्यांनी तिचं वर्णन, तिचा वेश, कपड्यांचा रंग सारं काही लिहून घेतलं. तिच्याबद्दलची आणखीनही बरीचशी माहिती त्यांनी काढून घेतली व ती पण टिपून घेतली. तिचं वय, शिक्षण, ऑफिसचा पत्ता, ऑफिसमधला हुद्दा, तिच्या आवडीनिवडी, तिच्या जवळच्या मैत्रिणींची नावं, सगळं काही त्यांनी टिपून घेतलं. ती रात्र तिच्या घरच्यांना काळ रात्रीसारखी गेली. रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता. वेडेवाकडे विचार मनात हैदोस घालत होते. सकाळ झाली. सकाळची वर्तमानपत्र घरात आली. थरथरत्या हातांनी त्यांनी ती पानं चाळली. पण कुठेही अशा एखाद्या तरुण मुलीला अपघात वगैरे झाल्याची नोंद नव्हती. गीताच्या भावाने आदल्या रात्रीच गीताच्या त्याला माहीत असलेल्या सर्व मैत्रिणींकडे चक्रा घातल्या होत्या. पण कुठेही तिचा पत्ता लागला नाही. सकाळी 7ला सायकल घेऊन परत एकदा तो घराबाहेर पडला. पुन्हा त्याच घरी चक्रा. आता तो त्यांना विचारत होता, आणखीन तिच्या ओळखीचं असं कोणी तुमच्या माहितीत आहे का? आणि मग एखादा अर्धवट पत्ता मिळाला तरी त्याच्या शोधात वणवण फिरत होता. दिवसाचे तास क्षणाला अधिकाधिक क्रूर होत होते. दिवस मावळला. गीताचा अजूनही काहीच पत्ता नव्हता. आजकालच्या तरुण मिळवत्या पोरी, स्वच्छंद पोरी, गेली असेल एखाद्या मैत्रिणीबरोबर ट्रिपला. इन्स्पेक्टरने सुरुवातीला मनात विचार केला होता. पण पोलीस यंत्रणेला गती मिळताच तिची अजस्र चक्र फिरायला लागली. सर्व सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल्समधून चौकशी झाली होती. तरुण स्त्रियांवर नजर ठेवणारे, त्यांचा अपहार करणारे असे काही लोक, त्यांचे कुप्रसिद्ध अड्डे होते. तिथेही तपास झाला. पण नाही, काही पत्ता लागला नाही. 3 दिवस उलटले तशी पोलीस अधिकाऱ्यांची खात्री झाली की इथे कसला तरी भयानक क्रूर गुन्हा घडला आहे. गीताच्या सर्व मित्रमैत्रिणींची त्यांनी पुन्हा एकदा कसून तपासणी केली. कुणाच्या तरी तोंडून अनिल हे नाव त्यांना समजलं. तपासासाठी एक नवा धागा. ते त्या पत्त्यावर गेले. तिथे त्यांना समजलं की 2 महिन्यांपूर्वीच तो ती जागा सोडून दुसरीकडे राहायला गेला आहे. मग नव्या पत्त्यासाठी पोस्टात चौकशी. 4थ्या दिवशी ते त्या हिरव्या बोळाच्या तोंडाशी हजर झाले. एकच लहानसा हिरवा बोळ आणि त्याच्या शेवटाला एक लहानसं घर. अवठोस म्हणा, अगदी शांत. दारं खिडक्या लावलेली. आसपास वस्तीची खूण नाही. ओसाडच वाटणारं. पोलीस पार्टी पाहताच कितीतरी बघे जमले होते. घराकडे जाण्याआधी इन्स्पेक्टरने सहज त्या घरात कोण राहतं, कसा दिसतो
त्याची आसपास जमलेल्या लोकांमध्ये चौकशी केली. असं दिसलं की नक्की कुणालाच माहीत नव्हतं. एक दोघांना रात्रीच्या वेळी कोणीतरी त्या बोळ्यातून जाताना किंवा येताना दिसलं होतं. खांदे उडवून इन्स्पेक्टर घराकडे निघाले. फाटकातून आत पाय टाकताच त्यांना एक अस्पष्ट पण घाणेरडा वास जाणवला. त्यांच्या कार्यप्रवीण मेंदू खडबडून जागा झाला. हा दुर्गंध त्यांच्या परिचयाचा होता. या घराच्या आसपास मृत्यू वावरत होता. दारावर आधी टिचक्या मारल्या, मग थापा दिल्या, पण आतून काहीच हालचाल होईना. मग धक्के दिले, तरीही परिणाम झाला नाही. आणि मग दोघांनी खांद्याने दाराला जोराची धडक दिली. कडाड आवाज करत दार मोडून पडलं. आतून दुर्गंधीचा इतका जोराचा भपकार आला की पायऱ्यांवर उभे असलेले पोलीससुद्धा मागे हटले. शेवटी नाकांना ओले रुमाल बांधूनच त्यांना आत जावं लागलं. आज सर्वत्र अंधार होता. दारं खिडक्या बंद होती. त्यावरचे जाड पडदे ओढलेले होते. सर्वत्र एक कुबट घाणेरडा वास भरून राहिला होता. आत कोणी आहे की नाही याचीच त्यांना शंका आली. मग कुणाला तरी दिव्याचं बटण सापडलं आणि खोली प्रखर प्रकाशाने उजळून निघाली. खोलीत सर्वत्र वाळक्या पानांचा आणि सुकलेल्या फुलांचा खच पडला होता. आधी त्याचं लक्ष गेलं ते भिंतीजवळ पडलेल्या एका गाठोड्याकडे. एका जुन्या चादरीत काहीतरी बांधलं होतं. तिकडे एक नजर टाकताच त्यात काय बांधलेलं आहे हे उघड होत होतं. मग दुसऱ्याला कॉटवरची हालचाल दिसली. आधी त्यांना वाटलं होतं की कॉटवरही नुसतीच वाळकी पानं फुलं आहेत, पण ती आता हलत होती. त्या पानातून एक आंधळा पांढरा सुरकुतलेला चेहरा वर आला होता. त्यांनी कॉटवरची घाण दूर केली. त्याच्या अंगावर कोणतेही कपडे नव्हते. हातापायांच्या काड्या झाल्या होत्या. नजर एकाग्र होत नव्हती. काय होत आहे हे त्याला कळतच नव्हतं. पोलिसांची धावपळ चालली होती. आत काहीतरी खूप मोठा भयानक प्रकार घडला आहे ही बातमी आसपास वाऱ्यासारखी पसरली होती आणि बघ्यांची तुफान गर्दी जमली होती. त्या गर्दीतून वाट काढत 2 मोठ्या गाड्या गुरगुरत फाटकापाशी आल्या. एक ॲम्ब्युलन्स होती आणि दुसरी प्रेतवाहक गाडी होती. एक मृत आणि दुसरा अर्धमृत देह, दोन्हीही उचलून गाड्यातून घालावे लागले. गाड्या घर आवाज करीत आपापल्या वाटांनी निघून गेल्या. गर्दीही काही वेळाने ओसरून गेली. बोळ पुन्हा एकदा निर्जन शांत झाली. त्या रिकाम्या भयान खोलीत वाऱ्याची एक झुळूक शिरली. काही वेळ पालापाचोळा हवेतच गरगरत फिरला आणि मग ती झुळूकही निघून गेली. कथा इथे संपली आहे. अंधारातील उर्वशी. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.